तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। इंडिगो मॅनेजमेंटचा ही लबाडी आज आपल्याकडे येईल, कारण ती मॅनेजमेंट भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली काम करायला लागलेली आहे। मी थेट पक्षाचं नाव घेतो, कारण काल परवा जन्माला आलेली युनियन, तिला रवींद्र चव्हाणांनी आशीर्वाद दिलं, तिच्याकडे किती सदस्य आहेत, सभासद आहेत की नाही काही नाही, त्यांच्याबरोबर येऊन मेजॉरिटी ज्याला बहुमत असलेल्या युनियनच्या सोबत कुठलीही चर्चा न करता कशी काय सेटलमेंट करू शकता। मुळात असं आहे की 4 मार्चला भारतीय कामगार सेना आणि हवाई कामगार सेनाच्या सोबत माननीय श्रम आयुक्तांची चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये 4000 रुपये सगळ्यांना सरसकट वाढ देण्याचं मान्य केलं। उर्वरित आम्ही त्यांना म्हटलं, जर तुम्ही 1 एप्रिल 2025 पासून लागू करत नसाल, 24 पासून, तर निदान 21,000 रुपये अशा कर्मचाऱ्यांना द्यावा, अशी एक ॲडिशनल मागणी होती। तेवढ्यापुरतं ते मर्यादित शिल्लक होतं। ते न करता गपचूपपणे येतात। काय भारतीय मला कळत नाही, जनता पक्षाची युनियन आहे, सर्वसामान्य गरिबांच्या तोंडातला घास काढून घेणारा करार केला त्यांनी। गरिबांच्या घरात तोंडातला घास काढणारा म्हणजे 2000 तो करार दाखव कॉपी, म्हणजे नको द्या आम्ही बोलतो, म्हणजे जिथे आम्ही सरसकट 4000 रुपये वाढ केलेली 2700 लोकांना, तर त्यांनी ते पान काढ 2000 26 2300 2500 अशी वाढ केली। आणि म्हणून या संदर्भात त्याचं पावित्र्य सायंटिस्ट आपण म्हणतो, त्याचं जे 4 मार्चला झालं त्याची पावित्र्य राखा। जी युनियन मे मध्ये जन्माला आली, आणि ते मे मध्ये आलेल्या जन्माला आलेल्या युनियनना मेजॉरिटी युनियन का सगळ्यांनी सोडलं का आमची युनियन? म्हणून ही जी लबाडी आहे ती मी आयुक्तांच्या नजरेस आणलेली आहे। म्हटलं ज्यांना मान्यता नाही, जी मेजॉरिटी नाही, त्याच्याबरोबर कसं करार करतात? कारण यांना पैसे कमी करून पाहिजे होते, लबाडी केली त्यांनी, आणि स्वतःच कबूल केलेली रक्कम परत बदलतात, हे कितपत योग्य आहे आपण पाहिलं पाहिजे। आणि म्हणून आज आम्ही पुन्हा बैठक घेतली, एक शेवटची संधी देणार। 2 बैठकांना मॅनेजमेंट आलेली नाहीये, आणि ती जर आली नाही तर या संदर्भात आता पुन्हा काहीतरी 3 जुलै 2025 ची तारीख दिली, तारखा ते देत राहतील। आम्ही आता वाट पाहणार नाही। शिवसेना स्टाईलने भारतीय कामगार सेना इंडिगोच्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा आपण जाहीर भारतीय कामगार सेनेचा आम्ही म्हटलं चाय म्हणजे 4000 रुपये तुम्ही देण्याचं मान्य केलं होतं, महिना वाढ तुम्ही ऍग्री केलेली गोष्ट आहे, तर ही त्यांनी केलेली वाढ बघा, म्हणजे दिसत नाही बघा काय लिहिलं, अनस्किल्ड 2000 रुपये, सेमी स्किल्ड 2300 रुपये, आणि हायली स्किल्ड 2500 रुपये। आम्ही सरसकट 4000 रुपयाचा अर्थ सरसकट 4000 थांबणार नव्हतं, तो त्याचा बेस झाला, पाया झाला, पगारवाढीचा पाया, आणि मग सेमी स्किल्ड आणि स्किल्डला आणखी वाढवून द्या। पण आता जो प्रलंबित करार इतक्या वर्ष राहिलाय, तो करताना 4000 रुपये वाढ द्या, ही मागणी त्यांनी मान्य केली। ते 4 मार्च दाखवा अजून आणखीन एकदा, म्हणजे मान्य करून तुम्ही पलटी मारता। दुर्दैवानं श्रम आयुक्तांच्या नजरेत पण मी आणून दिलं की हे तुम्ही मान्य केलेलं असताना कसं बदललं, हे बघा कसं दिलं। एकच वाक्य बघता ऐकतो, आफ्टर प्रोलॉन्ग डिस्कशन विथ द मॅनेजमेंट अँड युनियन सेपरेटली अँड टुगेदर द मॅनेजमेंट रिट्रेटेड देअर स्टँड अँड दॅट they are principally agreeing the terms as proposed. काय agree केलं? To pay, they are ready for monthly increment of ₹4,000 in the wages with effect from 1 April 2025. आता आणखीन काय सांगू, हे तुम्ही ऍग्री केलेलं असताना सुद्धा पुन्हा एक खोटा करार त्या सरकारच्या दबावाखाली, भाजपच्या दबावाखाली केला जातो, आणि कर्मचाऱ्यांच्या तोंडचा घास घेतो। भारतीय जनता पार्टी ही भ्रष्ट जनता पार्टी तर आहेच, पण सर्वसामान्य माणसाला जगू सुद्धा द्यायचं नाही। उद्योगपतींच्या मागे ताट उभे राहतात, धनाढ्यांच्या मागे ताट उभे राहतात, आणि सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना आम्ही जेव्हा 4000 रुपयांनी काय आकाश नाही कोसळू शकत। आज इंडिगो एअरलाईन्सचा प्रचंड मोठा नफा आहे, असं असताना सुद्धा त्यांनी हे मान्य करून सुद्धा देत नाहीत, आणि म्हणून आता शेवटी आम्ही आंदोलन करणार। एक शेवटची संधी दिली ती पाळणार, नाही तर मग आम्ही आता होईल आंदोलन तिथे सुरू झालं बघा जाऊन। मराठी विषय कामगारांचा, मराठी मुलं आहेत सगळी गरीब, मराठी मुलांच्या तोंडचा घास काढता तुम्ही।
तुम्हाला जरासुद्धा शरम वाटत नाही का की गरिबांच्या तोंडचा घास काढता? अधिक दिलं असतं तर आम्ही समजू शकतो, आम्ही 4,000 केले, ते आले आणि त्यांनी 5,000 दिले तर आम्ही समजू शकतो. तोंडचा घास काढून घेता. मराठीच्या मुद्द्यावरती मनसे आणि तुम्ही एकत्रित आलेला आहात कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी. प्रश्न असा आहे की हा प्रश्न मराठी माणसाचा, मराठी मुलांचा आणि मराठी बिचाऱ्या कर्मचाऱ्यांचा, कामगारांचा आहे. त्यावर एखाद्या गोष्टीसाठी मराठी हित, महाराष्ट्र हित इथं एकत्र असतं, त्याच्यात काय फार मोठं काही वेगळं करतो अशातला भाग नाही. ते केलं पाहिजे. आजही आमचं तेच म्हणणं आहे, महाराष्ट्राच्या हिताच्या आड जे कोणी आहेत त्यांना न घेता महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी, मराठी माणूस, मराठी संस्कृती, मराठी भाषा यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. पण कसं आहे, ऐका ना, मराठी कामगारांसाठी एकत्र आलेला आहात, तर मराठी मतदारांसाठी मनसे आणि मराठी मतदारांचा दबाव आता आला पाहिजे की मराठी माणसांनी एक व्हा. वंदनीय शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य आज मुद्दाम तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक सांगतो, तमाम महाराष्ट्राला सांगतो, आमचा महाराष्ट्र दुभंगलाय बरं का. जातीपातीच्या भिंती इतक्या मजबूत उभ्या करून ठेवल्या, ती जातीपाती गाडून मराठी माणूस एकत्र आला पाहिजे. म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुख म्हणाले होते, ब्राह्मणेतर, मराठेतर, 96 कुळी 92 कुळी, उच्च नीच, दलितेतर, घाटी कोकणी, स्पृश्य अस्पृश्य, सारे भेद गाडून मराठी माणसा एक हो. मुंबईतल्या मराठी माणसा हे वंदनीय शिवसेना प्रमुखांचं आपल्यासाठी दिलेलं प्रबोधन आहे, त्याचं अंमलबजावणी आपण केली पाहिजे. एकत्र येतात मात्र अद्याप दोन्ही भाऊ एकत्र येताना दिसत नाही. मला वाटतं तो विषय आमच्या नाही, तो 2 भावांचा आहे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.